नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. दूध बाजारात मंत्री जिरवाळांचा धडक तपासणी दौरा, अहवालाने दिला मोठा ट्विस्ट. दुधाच्या प्रत्येक थेंबाची परीक्षा, जिरवाळांच्या तपासणीत बाजार ठरला क्लीन. दुधात भेसळ शोधायला गेले पण हाती लागली शुद्धतेची गॅरंटी. दुधात भेसळ हा शब्द ऐकताच ग्राहकांच्या मनात शंका निर्माण होते. पण नाशिकमध्ये आज घडलेली घटना या सगळ्या शंकांना धक्का देणारी ठरली आहे. कारण जिथे भेसळीचा संशय होता तिथेच तपासणीनंतर समोर आलेला निकाल सर्वांनाच आश्चर्यचकित करणार आहे. स्वतः मंत्री नरहरी झिरवाळ रस्त्यावर उतरले, FDA आणि पोलिसांनी धडक कारवाई केली आणि मग उघड झाले एक असे सत्य ज्यामुळे संपूर्ण दूध बाजारात आनंदाची लाट पसरली. नेमकं काय घडलं पाहूया नाशिक आवाजचा हा खास रिपोर्ट. नाशिकच्या मुख्य दूध बाजार परिसरात आज सकाळी अचानक प्रशासनाची मोठी धडक मोहीम सुरू झाली. अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने दूध विक्रेत्यांच्या दुकानांवर आणि गोठ्यांवर एकाच वेळी तपासणी सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या गुणवत्तेबाबत आणि संभाव्य भेसळीबाबत प्रशासनाकडे तक्रारी येत होत्या. त्यामुळे आजची कारवाई ही केवळ औपचारिक नव्हती तर ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित एक गंभीर पडताळणी होती. या संपूर्ण मोहिमेतील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्वतः या तपासणीचे नेतृत्व केले. त्यांच्यासोबत FDAचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकारीही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले होते. प्रशासनाचा हा आक्रमक अंदाज पाहून बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. दूध विक्रेते, व्यापारी आणि ग्राहक यांच्या नजरा या संपूर्ण कारवाईवर खिळून होत्या. सुरुवातीला वातावरणात तणाव होता, कारण अनेकांना वाटत होते की काही ना काही मोठा गैरप्रकार समोर येणार. काही विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती तर ग्राहकांमध्ये उत्सुकता होती. दुधाचे नमुने एकामागून एक घेतले जात होते. तपासणी यंत्रणा सक्रिय होती. अधिकारी प्रत्येक नमुन्याची काटेकोर तपासणी करत होते आणि मग आला तो क्षण ज्याची संपूर्ण बाजारपेठ वाट पाहत होती. तपासणीचा निकाल समोर आला आणि सर्वांनाच सुखद धक्का बसला. कारण तपासणी करण्यात आलेल्या प्रत्येक दुकानातील आणि प्रत्येक गोठ्यातील दुधाचे नमुने पूर्णपणे शुद्ध आढळले. कुठेही भेसळ नाही, कुठेही गैरप्रकार नाही, कुठेही निकृष्ट दर्जाचे दूध नाही. सर्व नमुने तपासणीत पास झाले. ज्या मोहिमेची सुरुवात संशयाने झाली होती ती मोहीम विश्वासाच्या शिक्क्यासह संपली. निकालानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवणे हीच सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि नाशिकच्या दूध उत्पादकांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. या निकालामुळे दूध उत्पादकांनाही मोठा दिलासा मिळाला. आजच्या कारवाईने दोन महत्त्वाचे संदेश दिले आहेत. पहिला, प्रशासन आता कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करणार नाही आणि दुसरा, जुने नाशिकच्या दूध बाजारातील अनेक उत्पादक आणि विक्रेते दर्जाबाबत किती जागरूक आहेत हे सिद्ध झाले. संशयातून सुरू झालेली ही तपासणी विश्वासाच्या शिक्क्यावर येऊन थांबली. दुधाच्या प्रत्येक थेंबाची कसोटी लागली आणि नाशिकच्या दूध बाजाराने ती यशस्वीपणे पार केली. नाशिक आवाज, नाशिक.